स्वर्गदूत आलेले होते. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. The first word what the angel said is, और जब पहला वचन स्वर्गदूत ने कहा, and I want to read it, और मैं उसे पढ़ना चाहता हूँ, 9th verse. और उसका 9वां वचन, Angel of the Lord came upon them, and glory of the Lord shone over them. प्रभु का एक दूत उनके पास आ खड़ा हुआ और प्रभु का तेज उनके चारों ओर चमका And they were so afraid. और वो बहुत डर गए. And 10th verse says, और 10 आयत, the angel of the Lord said unto them, fear not. आणि परमेश्वराचा स्वर्गदूत त्यांना म्हटला, भिऊ नका, Fear not. भिऊ नका. The first word he said is fear not. आणि पहिलं जे वचन आहे, भिऊ नका. And second is, behold, I will bring you the good tidings of a great joy which shall be to all the people. आणि दूसरा वचन, क्योंकि देखो मैं तुम्हें बड़े आनंद का सुसमाचार सुनाता हूँ जो सब लोगों के लिए होगा. The good news for all the people. आणि हे आनंद सर्वांसाठी आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. We came from Gulbarga. आणि आम्ही गुलबर्गा मधून आलो आहेत. We came with our team. आणि आम्ही आमच्या टीम सोबत आलेलो आहोत. And we came here to celebrate Christmas. आणि आम्ही इथं नाताळ साजरा करण्यासाठी आलो आहोत. We came here to celebrate Christmas, the birth of Jesus. आणि आम्ही येशूचा जन्म तुम्हा सोबती साजरा करण्यासाठी आलो आहोत. And many other they say, why do you celebrate Christmas? Because there is no scientific evidence that Jesus was born on 25th December. बहुत सारे लोग इस प्रकार से कहते कि क्यों आप लोग यीशु का जन्म 25 दिसंबर को मनाते हो. And there is no scientific evidence. आणि तिथं कोणतं पण पुरावा प्रूफ नाही. Of course, there is no evidence. आणि जरूर त्या जागी कोणतं पण प्रूफ नाही. We cannot. There is no scientific evidence. There is nothing written. Jesus was born in 25th of December. पूर्ण बायबल मध्ये कुण्या पण ठिकाणी लिहिलेलं नाही की येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबरला झालेला आहे. Still we celebrate because. परंतु हम उसका जन्म मनाते हैं क्योंकि it is the good news of Christ. क्योंकि ये प्रभु यीशु मसीह का सुसमाचार है. And I want to tell you. आणि मैं आपको बताना चाहता हूँ. 2000 years Jesus appeared into the world. 2000 साल पहले यीशु इस दुनिया में आया. Jesus came into the world. येशू ह्या जगामध्ये आला. Before Jesus, angel came into the world. येशूच्या पहिले स्वर्गदूत इस दुनिया में आए. And angel said, आणि एंजलने स्वर्गदूताने बोला, don't be afraid. और भिऊ नका, Because they were afraid. क्योंकि वो डरे हुए थे. And I want to tell you, और मैं आपको बताना चाहता people हूँ, are afraid and scared. लोग भिऊन गेलेले होते. All people in this world live in the faith, afraid. सब लोग डर गए थे. All were scared. सब लोगों ने डर का मोहम छाया था. If we were in that place, we would have also scared. अगर तुम्ही आणि मी त्या ठिकाणी असतो तर आपण बी भिवलो असतो. Why? कारण काय? Because कारण की when the angel appeared, क्योंकि जब स्वर्गदूत वहां पर आए, there was the light. वहां पर एक बड़ी ज्योति चमकी. Hallelujah. हालेलुया. When the angel appears, जेव्हा स्वर्गदूत त्या ठिकाणी आले, darkness disappeared. पूर्ण अंधकार निघून गेलेला आहे. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. And today I want to tell you, आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, Jesus comes in your life. जेव्हा येशू तुमच्या जीवनामध्ये The येतो, angel come unto you. जेव्हा स्वर्गदूत तुमच्या जीवनामध्ये येतो, Your darkness will be disappeared. तुमचा अंधकार निघून जातो. Disappeared. हे निघून जातो. There shall be a light of the Lord. और येशूचा प्रकाश तुमच्यामध्ये And there was येतो. no light. और त्या ठिकाणी कोणी जीवन नव्हतं. 400 years there was no light. 400 साल वहां पर कोई लाइट नहीं था. And during the birth of Jesus there was a light. आणि येशूच्या जन्माच्या वेळी त्या ठिकाणी ज्योति होती. Hallelujah. हालेलुया. And I want to tell you something great. और मैं आपको बताना चाहता हूँ, It is not the light which we put into our house. आणि हे ज्योति ते नाही की आमच्या घरामध्ये लावतो. It's not the electricity power. हे इलेक्ट्रिक जे करंट आहे ते लाईट नाही. It is not the light of the man. हे मनुष्याची प्रकाश नाही. It is the light of the living Almighty God. परंतु हे जीवित परमेश्वराची ज्योति आहे. हालेलुया. It's the light of Almighty God. हे सर्वशक्तिमान परमेश्वराची ज्योति आहे. When light appears, जेव्हा
प्रकाश येतो darkness disappear. तेव्हा अंधकार निघून जातो. Oh, hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. That was a great miracle for those people. आणि ते अद्भुत कार्य होतं त्या ठिकाणी. That will be your miracle today if you receive it by अगर faith. आज आप भी वो अद्भुत कार्य स्वीकार कर सकते हो And that will be your miracle. और वो आपके जीवन में होगा. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Light came, darkness disappeared. जेव्हा प्रकाश आला अंधकार निघून गेला. And for first time they saw the light of God. आणि पहिली वेळा ते लोक परमेश्वराचे प्रकाश बघितले. And I want to tell you, this is the time that you will connect with the same light in this time. आणि आज तुम्ही पर ते पहिली बार ते प्रकाश बघणार. हालेलुया, Hallelujah. 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 Oh, hallelujah. Praise the Lord. We serve the mighty God. Amen. हम परमेश्वर की सामर्थी परमेश्वर की सेवकाई करते We हैं. serve Almighty God. हम इस सर्वशक्तिमान परमेश्वराची सेवा करतो. Angel appeared स्वर्गदूत त्या ठिकाणी आले and the angel said, आणि स्वर्गदूताने म्हटला, don't be scared. भिऊ नका, Don't be scared. भिऊ नका. I want to tell you today this. मैं आपको आज यही बताना चाहता हूँ, Don't be scared. आप डरो मत. Hallelujah. हालेलुया. Don't look at your problems and be scared. तुमच्या समस्याला बघून भिऊ नका. Don't look at your body and don't be afraid. तुमच्या शरीराला बघून भिऊ नका. Hey, I can't even walk. What I will do? माझ्या जीवनामध्ये असं झाले, मी का करू? Oh, I can't even talk with my husband properly. What will I talk to people? मी माझ्या पती सोबत बोलत नाही, मी दुसऱ्यासाठी का बोलू, काय बोलू? What I can do? मी काय करू? And I want to tell you, मैं आपको बताना चाहता हूँ, don't be afraid. आप डरो मत. Light will be shining upon thee. परमेश्वर का प्रकाश आप पर चमकेगा. Light shall be shining upon thee. परमेश्वर का प्रकाश आप पर चमकेगा. This is the prophetic word. I want you to receive it. ये by faith. भविष्यवाणी की वाणी है, आप इसे स्वीकार करिए. Receive it by the faith. Light आप will इसे shine upon thee. स्वीकार कीजिए. यीशु का प्रकाश, Light will shine upon thee. परमेश्वर का प्रकाश आप पर Light will चमकेगा. shine upon thee. परमेश्वर का प्रकाश आप पर Your cry चमकेगा will be disappeared. और अंधकार निकल Your जाएगा. wipes will be wiped out. आपके सारे दुख दर्द Your निकल body जाएंगे. shall be healed. आपके रोग निकल जाएंगे. Because she said, कारण कि यीशु म्हटला, I have come to give the life. क्योंकि मैं जीवन देने के लिए आया हूँ. Brother, I have a life. मेरे पास जीवन है. Jesus said, Jesus said, I have come to give the life. यीशु ने बोला, मैं आपको जीवन देने आया हूँ. But you say, परंतु तुम्ही म्हटलो, brother, I have a life. माझ्याजवळ जीवन आहे. Not only one life, I have another life. एकच जीवन नाही, दोन जीवन आहेत. My life, my wife, two life. माझं जीवन, माझ्या पत्नीचं जीवन. I have two life. माझ्याजवळ दोन जीवन आहेत. But I want to tell you, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो, Jesus is not talking about that life. हे त्या जीवनाबद्दल सांगत नाही. He is talking about abundant life. हे अधिक महत्वाच्या जीवनाबद्दल सांगत आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. Hallelujah. He's speaking about the abundance life. आणि हे परमेश्वराच्या जीवनाबद्दल सांगत आहे. And he said, आणि तो म्हटला, don't be afraid. भिऊ नका, Don't be afraid. भिऊ नका. Many we are scared most of the times. आम्ही काही वेळा आपण भिवून जातो. If anybody is in sick, जेव्हा आपल्या घरामध्ये कोणी बिमार असतो, if somebody is admitted in hospital, कोणी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असताना oh, we are scared. आम्ही भिवून जातो. What happens next? आता का होईल? What will be next? आता का What होईल? will be next? का आता का होईल? What will be? आता का होईल? Question mark is very danger. त्या ठिकाणी क्वेश्चन, प्रश्नाचं मार्क आहे. What is my life? आता माझं जीवन काय What आहे? after this? आज ह्याच्या बाद का आहे? I am living because of my dad only. What after my dad? मी माझ्या वडिलाबद्दल जगत आहे. माझे वडील गेल्यानंतर माझं काय होणार? What happens? का होईल? Oh, we are scared. हमें भिवून जातो. But my Bible says, परंतु परमेश्वराचं वचन सांगत आहे, don't be afraid. भिवू नका. Hallelujah. हालेलुया. I want to tell you, this is a so powerful word for me.
आणि हे सामर्थी परमेश्वराचं वचन आहे. This is powerful word in the Bible and for me. हे माझ्यासाठी बायबल मध्ये सर्वात सामर्थी वचन आहे. Hallelujah. हालेलुया. But it is said, don't be afraid. आणि ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे भिऊ नका. When you're lost, जेव्हा तुम्ही हरपून जातो, God says, don't be afraid. परमेश्वर सांगतो भिऊ नकोस. Hallelujah. Hallelujah. When you're admitted in hospital, जेव्हा तुम्ही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होता, God says, don't be afraid. तेव्हा परमेश्वर तुम्हाला सांगतो की भिऊ नकोस. Hallelujah. हालेलुया. This is powerful word. हे परमेश्वराचं सामर्थ्य वचन आहे. Don't be afraid. तुम्ही भिऊ नका. Because कारण की I can say don't be afraid. मी सांगू शकतो की भिऊ नका, But your question will be why? परंतु तुमचा प्रश्न राहील का. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. I can say don't be afraid, don't cry. मी सांगतो की भिऊ नकोस, रडू नकोस. It is easy to say. हे फार इझी आहे म्हणण्यासाठी. It is so easy. हे फार इझी आहे. Don't cry, don't do, so don't weep. Easily to say. रडू नको, हे करू नको, ते करू नको. But we cannot say why. परंतु आम्ही सांगू शकत नाही की कारण. Hallelujah. हालेलुया. But there is reason for not being scared in the Bible. परंतु परमेश्वराच्या वचनामध्ये त्याचं कारण आहे की कारण का भिऊ नको. For you, तुम्हासाठी, only for you, सिर्फ तुम्हासाठी Christ is born. येशू तुमच्यासाठी जन्मलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Christ is born unto thee in the city of David. He is the Christ, the Lord. आणि आज दाऊदाच्या नगरामध्ये येशू जन्मलेला आहे आणि तो देव आहे. He is God indeed forever. आणि हो तोही परमेश्वर आहे अनादिकालसाठी. He said, don't be afraid. आणि तो म्हणतो भिऊ नकोस. कारण की Jesus is there. कारण की येशू आहे. I don't know who Jesus is. मला माहित नाही येशू कोण आहे. Who is Jesus? येशू कोण आहे. Who is Jesus? येशू कोण I will tell आहे. you who is Jesus. मी तुम्हाला सांगू इच्छितो येशू कोण I आहे. will tell who is Jesus. मी तुम्हाला सांगतो येशू कोण आहे. Open your Bible to Matthew chapter 28. तुमचं बायबल मत्ती सुसमाचार मध्ये काढा. Open your Bible. तुमचं बायबल मत्ती सुसमाचार मध्ये काढा. I'm going to tell you who Jesus is. मी तुम्हाला सांगतो येशू कोण आहे. Yeah. 28:18. 28 अध्याय त्याचा 18 वचन. Who Jesus is. Ha. Ha. Oh, it is please in Marathi. तेव्हा येशू जवळ येऊन Ha. त्यांच्याशी बोलताना Ha. म्हणाला, हा. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहे. हाँ, और एक बार पढ़ेंगे. हाँ. तेव्हा येशू जवळ येऊन हाँ. त्यांच्याशी बोलताना म्हणाला, हाँ. स्वर्गात आणि स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार बोलो, सभी बोलो. एवरीबडी सगळे बोला. सगळे बोला. हाँ. सर्वाधिकार. 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 ऐसा करो. सर्वाधिकार. 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 सर्वाधिकार मला दिलेले आहे. हालेलुया. 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 कोण म्हटलंय? येशू. हालेलुया. Hallelujah. जीसस इज येशू. ही इज टॉकिंग. येशू बोलत आहे. सर्वाधिकार संपूर्ण अधिकार पृथ्वीवर आणि स्वर्गाच्या. हालेलुया. हालेलुया. Power over the world in the heaven also. पृथ्वीवर आणि स्वर्गाचा अधिकार. All power are given unto me. सर्व अधिकार मला दिलेला आहे. All power. सर्व अधिकार मला दिलेला
आला आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. I'm going to tell who Jesus is. मी तुम्हाला सांगतो येशू कोण आहे. Oh, hallelujah. हालेलुया. Jesus said, येशू ने बोल, all powers are given unto me. सर्व अधिकार मला दिलेला आहे. In Revelations, आणि प्रकाशित वाक्यामध्ये it is written, इथे या ठिकाणी ह्या प्रकारे लिहिलेलं आहे, don't be afraid. भिऊ नको, I was dead मी त्या ठिकाणी and I आहे. rise again from the dead. तुम्हाला मी मरणामधून उठलेला आहे. And I have the keys of death and Hades in my आणि hand. माझ्या हातामध्ये मरणाचे अधिकार चावी आहे. I want to read it again. आणि मी तुमच्यासाठी ती वाचतो. Revelation. प्रकाशित वाक्य, Revelation प्रकाशित वाक्य 1:18. पहिला अध्याय त्याचा 18 वचन. हिंदी मराठी नाही तो हिंदी. 18 ना. 18. मी मेलो होतो हा तरी पहा हा मी युगानुयुगात जिवंत आहे मी युगायुगात जिवंत आहे आणि मरणाच्या मरणाच्या व व अधोलोकाच्या अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. Hallelujah. Is in my hand. चावी माझ्या हातात आहे. Key of death and Hades are in my hand. मृत्यू आणि अधोलोकाची चावी माझ्या हातात आहे. Hallelujah. Jesus said, Hallelujah. Keys येशूने I'm बोला, holding. माझ्या जवळ आहेत. Many are scared about death. Many are scared about death. सर्व लोक मृत्यू बद्दल भिवून गेलेले Many आहेत. people will be dying. काही वेळा आपण मृत्यूसाठी भिवून जातो. If anyone is hospitalized, oh, they say, oh, this may take me to death. जेव्हा कोणी हॉस्पिटल मध्ये जातो तेव्हा सगळे लोक भीतात की मरून जाईल का म्हणून. Oh, this problem may take me to death. हे समस्या मला मृत्यूकडे नेऊन जाईल. This poverty may take me to death. हे गरिबी मला मृत्यूकडे नेऊन जाईल का. This kind of sick diseases can take me to death. हे रोग मला मृत्यूकडे घेऊन जाईल का. Many are scared only because and for the death. सर्व लोक मृत्यू बद्दल भिवून गेलेले आहेत. But Jesus says, परंतु येशू म्हणत आहे, keys are in my hand. चावी माझ्या जवळ आहे. Hallelujah. हालेलुया. Unless he opens, no one can open the door. जोपर्यंत येशू उघडणार नाही तोपर्यंत कोणी पण उघडणार Nor नाही. the spirit of death can torment you. मृत्यूचा आत्मा तुम्हाला काय करू शकणार नाही. Nor death will take you. मृत्यू तुम्हाला घेऊन जाणार नाही. Because keys are in the hand of Almighty कारण God. की चावी येशूच्या हातामध्ये आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. Amen. The key of hell is in my hand, Jesus is saying. अधोलोकाच्या चावी माझ्या हातात आहे. Is in the hand of Jesus. ये यीशु के हाथ में है. When then I ask you, और मी तुम्हाला विचारतो, why you are scared? क्यों तुम्ही लोग का भीत आहे. Why do you scared? तुम्ही का भीत आहे. And why you will be scared? आप क्यों डर रहे हैं. 11th verse says, Luke chapter 2:11. आणि लूका सुसमाचार की पत्री उसका दूसरा अध्याय 11 वचन में इस प्रकार से For लिखा unto है, you is born this day in the city of David the Christ the Savior. आणि तुम्हासाठी आज दाऊदाच्या नगरामध्ये थारणारा जन्मिलेला आहे. Who is he? He is Jesus. कोण आहे हे येशू. Who is Jesus? येशू कोण आहे. Oh, founder of Christianity. ये क्रिश्चियन मसीहत का फाउंडर है. Jesus. Oh, Jesus is. I heard Jesus. Oh, he's the founder of Christian. मी ऐकलो की येशू मसीहत जगाचा फाउंडर आहे, संस्थापक आहे. Oh, I heard Jesus converting all other religions to Christianity. आणि मी ऐकलो सगळ्या लोकांना येशू बदलत आहे. No, नाही you are प्रिय, wrong. You are wrong if you say this. तुम्ही गलत आहेत. You are wrong if you say this. तुम्ही अगर म्हणत आहे तर तुम्ही गलत आहात. Jesus himself, he was not the Christian. येशू स्वतः ख्रिश्चन नव्हता. Hallelujah. हालेलुया. Jesus was not the Christian himself. येशू स्वतः ख्रिश्चन नव्हता. Hallelujah. हालेलुया. And he did not, he until he lives, he did not preach, come into Christianity.
जोपर्यंत तो गेला नाही तोपर्यंत कधी म्हटला नाही की ख्रिश्चन मध्ये या म्हणून. Hallelujah. He did not preach about Christianity. आणि तो कधी पण प्रचार केलेला नाही ख्रिश्चनिटी बद्दल. Hallelujah. But हालेलुया. परंतु he said, तो म्हटला come unto me. माझ्या जवळ या, I have life. माझ्याजवळ जीवन आहे And I'm going to give you. आणि मी तुम्हाला देतो, I'm going to give you. मी तुम्हाला देतो. But we are saying, परंतु आम्ही when we go to Jesus, जेव्हा आम्ही येशूजवळ जातो He will give us Christianity. तेव्हा येशू ख्रिश्चनिटी देतो म्हणून विचार No, करतो. you're wrong. नाही, तुम्ही गलत You're आहोत, wrong. तुम्ही गलत आहोत. Jesus came to save you. येशू तुम्हाला वाचवण्यासाठी आलेला आहे. Jesus came to rescue you from the येशू death. तुम्हाला वाचवण्यासाठी आलेला आहे. Bible says, परमेश्वराचं वचन सांगतो Savior will be born. उद्धार करता जन्म घेणार आहे. Savior shall born. उद्धार करता जन्म घेणार He will bring you forth from the mouth of death. आणि तो तुम्हाला मृत्यूच्या तोंडामधून घेऊन आणणार, Snatch you from the jaws of तिथून death. घेऊन आणणार. Hallelujah. हालेलुया, Oh, hallelujah. हालेलुया. Jesus is the Savior. येशू उद्धार करता आहे, He saves you. हे तुम्हाला वाचवणार. How He can save me? कुण्या प्रकारे येशू तुम्हाला वाचवणार? How He can save me? कैसे, कोणत्या प्रकारे येशू तुम्हाला वाचवणार? He could not save Himself on the cross. How He can save me? स्वतःला क्रूसावरून वाचवलेलं नाही, तुम्हाला मला कसं वाचवणार? When new child is born, जेव्हा नवीन लेकरू जन्मतो, pastor, elders will come and pray to this baby. पास्टर लोक येऊन त्या लेकरासाठी प्रार्थना करतात. They will lay their hand त्यांचे हात त्याच्यावर ठेवून and they pray. आणि ते प्रार्थना करतात. Let this child grow and live hundreds years. आणि ते लोक प्रार्थना करतात की हे लेकरू 100 साल जगो म्हणून. If a little child gives the water to an elder, जर लहान मुलगा मोठ्या लोकाला पाणी दिला तर, and the elders will bless them with 100 and thousands years. आणि ते मोठे लोक त्याला 100 आणि 1000 वर्षांना आशीर्वाद देतात. Hallelujah. They say, live 100 years. आणि ते म्हणतात 100 वर्ष तू जग. When a child is born, आणि जेव्हा लेकरू जन्मतो, parents will be seeking when this child will grow. आणि आई वडील लोक विचार करतात हे लेकरू कसं मोठं होणार, And he should live for many years. आणि हे पूर्ण मोठं होजे कोणा ह्याला हम पालन पोषण करावं He लागेल. should live more than me. आणि येशू माझ्याहून जास्त जगलेला आहे. But this was not about for Jesus. परंतु हे येशूसाठी नाही. When Jesus took birth, जेव्हा येशू जन्म घेतला, He did not take birth to live. He took the birth to die. येशू जगण्यासाठी जन्म घेतलेला नाही, परंतु मरण्यासाठी जन्म घेतलेला होता. Hallelujah. हालेलुया. He took the birth to die. तो जन्मला ताकि मरण्यासाठी. What is great if he die? आता का प्रसिद्ध गोष्ट आहे की हे मरून गेला तर? Everyone will die. सर्वच लोक मरतात. But I want to tell you, परंतु मी तुम्हाला सांगणार आहे, his death is dangerous and secret. It is powerful. आणि येशूची मृत्यू लय खतरनाक आणि रहस्यमय आहे. Because his death finished the work of evil spirit. कारण की ह्याचं मरण, येशूचं मरण शैतानाच्या कार्याला नाश केलेला आहे.